नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण टोटल 10 अशा स्टॉक्सबद्दल बोलणार आहोत, ज्यामध्ये पब्लिकने आपली होल्डिंग कमी केली आहे. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया. तर सगळ्यात पहिले बोलूया एंजल वन लिमिटेडबद्दल. आणि मित्रांनो, या कंपनीमध्ये पब्लिकने आपली होल्डिंग कमी केली आहे. 39.39%ने 36.28%. आणि मित्रांनो, एफ-आयज आणि डी-आयजने आपली होल्डिंग इन्क्रीज केली आहे. एफ-आयजने आपली होल्डिंग 12.27%ने 13.81% केली आहे. तसेच डी-आयजने आपली होल्डिंग 12.73%ने 14.32% केली आहे. आणि प्रमोटर्सने थोडीशी आपली होल्डिंग डिक्रीज केली आहे. 35.61%ने 35.57%. चला आता बोलूया सिग्निटी टेक्नॉलॉजीज लिमिटेडबद्दल. आणि मित्रांनो, या कंपनीमध्ये सुद्धा पब्लिकने आपली होल्डिंग कमी केली आहे. 65.71%ने 26%. तसेच प्रमोटर्स, एफ-आयज आणि डी-आयजने आपली होल्डिंग या कंपनीमध्ये इन्क्रीज केली आहे. प्रमोटर्सने 22.68%ने आपली होल्डिंग केली आहे 55.32%. तसेच एफ-आयजने आपली होल्डिंग 4.64%ने केली आहे 8.25%. तसेच डी-आयजने आपली होल्डिंग 6.97%ने 10.42% केली आहे. तर बोलूया वेलस्पून कॉर्प लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, या कंपनीमध्ये पब्लिकने आपली होल्डिंग कमी केली आहे. 26.90%ने 18.06%. तसेच या कंपनीमध्ये एफ-आयज आणि डी-आयजने आपली होल्डिंग इन्क्रीज केली आहे. डी-आयजने आपली होल्डिंग 11.41%ने 20.19% केली आहे. तसेच एफ-आयजने आपली होल्डिंग 11.65%ने 11.71% केली आहे. आणि मित्रांनो, या कंपनीमध्ये याच्या प्रमोटर्सने आपली होल्डिंग अनचेंज ठेवली आहे 50%. चला आता बोलूया BSE लिमिटेडबद्दल. आणि मित्रांनो, या कंपनीमध्ये पब्लिकने आपली होल्डिंग कमी केली आहे. 52.40%ने 50%. तसेच डी-आयजने आपली होल्डिंग इन्क्रीज केली आहे. 11.68%ने 12.07%. तसेच एफ-आयजने सुद्धा आपली होल्डिंग या कंपनीमध्ये इन्क्रीज केली आहे. 13.01%ने 16.03%. चला आता बोलूया अंबर एंटरप्राइजेज इंडिया लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, या कंपनीमध्ये पब्लिकने आपली होल्डिंग डिक्रीज केली आहे. 16.02%ने 12.60%. तसेच एफ-आयज आणि डी-आयजने आपली होल्डिंग या कंपनीमध्ये इन्क्रीज केली आहे. एफ-आयजने आपली होल्डिंग 26.39%ने 28.56% केली आहे. तसेच डी-आयजने आपली होल्डिंग 17.80%ने 19.11% केली आहे. आणि या कंपनीमध्ये प्रमोटर्सने आपली होल्डिंग थोडीशी कमी केली आहे. 39.79%ने 39.72%. चला आता बोलूया PNB हाऊसिंग फायनान्स लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, या कंपनीमध्ये पब्लिकने आपली होल्डिंग कमी केली आहे. 29.29%ने 20.69%. तसेच एफ-आयज आणि डी-आयजने आपली होल्डिंग या कंपनीमध्ये इन्क्रीज केली आहे. एफ-आयजने आपली होल्डिंग 20.42%ने 24.34% केली आहे. तसेच डी-आयजने आपली होल्डिंग 22.17%ने 26.85% केली आहे. आणि या कंपनीमध्ये याच्या प्रमोटर्सने आपली होल्डिंग अनचेंज ठेवली आहे 28.11%, 28.11%. चला आता बोलूया अल्ट्राटेक सिमेंट लिमिटेडच्या सबसिडरी कंपनीबद्दल, जिचे नाव आहे इंडिया सिमेंट्स लिमिटेड. तर मित्रांनो, या कंपनीमध्ये पब्लिकने आपली होल्डिंग कमी केली आहे. 49.36%ने 23.32%. तसेच डी-आयजने आपली होल्डिंग या कंपनीमध्ये इन्क्रीज केली आहे. 6.05%ने 6.68%. आणि एफ-आयजने या कंपनीमध्ये आपली होल्डिंग डिक्रीज केली आहे. 16.17%ने 14.50%. आणि या कंपनीमध्ये प्रमोटर्सने आपली होल्डिंग इन्क्रीज केली आहे. 28.42%ने 55.49%. चला आता बोलूया 197
कम्युनिकेशन्स लिमिटेडबद्दल म्हणजे पेटीएमबद्दल. तर मित्रांनो, या कंपनीमध्ये सुद्धा पब्लिकने आपली होल्डिंग डिक्रीज केली आहे. 36.17%ने 31.93% आणि एफ-आयज आणि डी-आयजने या कंपनीमध्ये आपली होल्डिंग इन्क्रीज केली आहे. एफ-आयजने आपली होल्डिंग 55.53%ने 56.20% केली आहे. तसेच डी-आयजने आपली होल्डिंग 8.29%ने 11.88% केली आहे. चला आता बोलूया इक्विनॉक्स इंडिया डेव्हलपमेंट्स लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, या कंपनीमध्ये सुद्धा पब्लिकने आपली होल्डिंग डिक्रीज केली आहे. 64.73%ने 35.74% आणि या कंपनीमध्ये एफ-आयज आणि डी-आयजने सुद्धा आपली होल्डिंग कमी केली आहे. 29.78%ने 19.34% आणि डी-आयजने आपली होल्डिंग डिक्रीज करून केली आहे. 5.38%ने 3.41% आणि या कंपनीमध्ये प्रमोटर्सने जबरदस्त होल्डिंग इन्क्रीज केली आहे. 0%ने 41.44%. चला आता बोलूया आर सिस्टम्स इंटरनॅशनल लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, या कंपनीमध्ये सुद्धा पब्लिकने आपली होल्डिंग डिक्रीज केली आहे. 45.95%ने 36.65% आणि या कंपनीमध्ये एफ-आयज आणि डी-आयजने आपली होल्डिंग इन्क्रीज केली आहे. एफ-आयजने आपली होल्डिंग 0.43%ने 3.99% केली आहे. तसेच डी-आयजने 1.72%ने आपली होल्डिंग या कंपनीमध्ये केली आहे 7.44% आणि या कंपनीमध्ये याच्या प्रमोटर्सने आपली होल्डिंग अनचेंज ठेवली आहे. तर मित्रांनो, या होत्या त्या 10 कंपन्या ज्यामध्ये पब्लिकने आपली होल्डिंग डिक्रीज केली आहे. तर मित्रांनो, अपेक्षा आहे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, हा व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे. माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉक्सना बाय करा, सेल करा किंवा होल्ड करा. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.